देसाईचे माझे भागेश्वर देवा, आग्र्याचे माझे भागेश्वर देवा, देवा हो देवा. थँक्यू. राजू भोईर इथे आलेले आहेत. निश्चित राजू भोईर येथील म्हणजे आल्यानंतर बक्षिसाचा वर्ष होणार नाही असं कधीच घडणार नाही. हॅट्रिकसाठी 5,000 रुपये या ठिकाणी लावण्यात आलेले. यावेळेस चेंडू कट करतोय, प्रकटच्या माध्यमातून चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. यावेळेस चेंडू सीमा पार, चौकार. आमचे देसाईचे सुखदेव काकाना. बॅक टू बॅक 2 चौकार आपण पाहतोय. एक चौकार डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने आणि हा चेंडू जर पाहिला तर व्यवस्थित मिळत झाला नव्हता. आउटसाइड एज लागून चेंडू शॉर्ट थर्डमॅनला बीट करून जातोय सीमारेषे बाहेर. या ठिकाणी राजू भोईर यांनी बक्षीस देसाई संघाच्या फलंदाजांना लावले. बॅक टू बॅक 3 षटकार लगावले तर 5,000 रुपये कॅश प्राईज दिले जाईल. हा चेंडू यावेळेस हवेतून खेळल्यात. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू पहिल्या टप्प्यात उचललाय. तोपर्यंत 1 धाव घेण्याचा यावेळेस पर्याप्त वेळ मिळतोय आणि या एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण 9 धावा. आमच्यासोबत गुणलेखक रवी व्यवस्था रवी गायकर आपण पाहतोय आणि सकाळपाडा संघाचे एक धडाडीचे कार्यकर्ते आणि एक रेग्युलर सदस्य रवी गायकर आपण पाहतोय गुणलेखकाच्या भूमिकेत. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये नवी मुंबईचा एक गोड आवाज निश्चितच संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचा आवाज आपण ऐकत होतो. सतत भ्रमण करत असतात समालोचक कुणाल दाते यांना आपण सातत्याने ऐकतोय. रत्नागिरीमध्ये देखील त्यांना आपण ऐकलं होतं. हा चेंडू यावेळेस अतिशय चांगला फटका गॅपमधून चेंडू वेगाने सीमारेषे बाहेर, चौकार. चौकार लगावले तर 2,000 आणि 3 षटकार लगावले तर 5,000 रुपये पारितोषिक दिलं जाईल. राजू भोईर यासाठी जाणले जातात. सातत्याने आम्ही त्यांना पाहत असतो. या विभागात कुठेही स्पर्धा असू दे, मग या विभागात असो किंवा रायगड विभागात देखील असो, जिथे जिथे ते क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी जातात तिथे ते बक्षिसांचा वर्षाव ते सातत्याने करत असतात. या ठिकाणी देखील आपण पाहतोय बक्षिसं या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत. हा चेंडू कट केला आहे. चेंडू गॅपमधून बॅकवर्ड पॉईंटला बीट करून चेंडू जातोय डीपमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पुढे सरकला आहे मात्र आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. करतील आणि एक चांगली धावसंख्या त्यांना उभी करता येईल आपल्या संघासाठी. 17 धावफलकर पाहतो आपण. यावेळेस जर पाहिलं तर राजू भोईर यांच्याकडनं या ठिकाणी पारितोषिक प्रेक्षकांसाठी. जर सीमारेषे बाहेर कोणी झेल पकडला प्रेक्षकांनी तर आता या इनिंगमध्ये तर 1100 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. प्रेक्षक मात्र आता सज्ज होतील या ठिकाणी, कारण मला आठवते वाकड्यांच्या मैदानावर 3,000 रुपये लावले होते प्रेक्षकांसाठी, बाहेर झेल पकडणाऱ्या प्रेक्षकांसाठी. हा चेंडू कट केलाय. वीरेंद्र सेवाग स्ट्राईक चेंडू जातोय यावेळेस टी पॉईंटच्या दिशेने. पंचांचा इशारा येतोय, चौकार. थँक्यू. धावसंख्या धावफलकावर या चौकाराच्या साहाय्याने बस 21 धावा आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर चौकार. सचिन पाटीलचं स्वागत केलं चौकाराने. यावेळेस अमितने त्याच्या भूमिकेत जीतू शेलार आणि सुजित शेलार आपण असे 2 पंच पाहतोय या सामन्यासाठी.
हा चेंडू यावेळेस ऑन साईडला चेंडू पुल करायचा होता, मात्र चेंडू व्यवस्थ टप्पापर्यंत थोडासा बाहेर निघतोय, बॅट आणि पॅटच्या मधून निघून जातो, चेंडू बीट करतोय फलंदाजाला. व्यवस्थ कमबॅक केलं गोलंदाज सचिनने. फुटवर्कचा वापर केला नाही फलंदाज जर पाहिलं तर जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मात्र एक चांगला फलंदाज होण्यासाठी तुमच्याकडे पदल आली ते फार महत्त्वाचं. चेंडूवरची नजर, शॉर्ट सिलेक्शन या 3 गोष्टी तुमच्याकडे असायला हव्यात. मात्र इथे जर पाहिलं तर हा फलंदाज जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न करतोय ऑन साईडला. एक निर्धाव चेंडू आपण पाहिला आहे. हा चेंडू यावेळेस हवेत आहे. चेंडू बराच वेळ हवेत, क्षेत्ररक्षक पुढे सरकला स्क्वेअर लेगचा आणि फलंदाज मात्र बाद होतोय इथे आणि पहिला धक्का देसाई संघाला. धावसंख्या धावपलकर पाहतो आपण 21 या धावसंख्येवर पहिला धक्का. पहिला ब्रेक जो इथे मिळून दिला आपल्या अकाउंटमध्ये, एक गडी जमा केला आहे. मात्र अकाउंट बंद अमित पाटीलचं या ठिकाणी आणि पहिलं यश संपादित केले गोलंदाज सचिनने आपल्या संघासाठी. 21 धावांची भागीदारी इथे ब्रेक झाली. नवीन फलंदाज खेळपट्टी होते जितेंद्र पाटील उर्फ जितू. जितूचा जर विचार केला तर अतिशय चांगला फलंदाज आणि एक चांगला यष्टीरक्षक म्हणून ज्याची ओळख आहे संघामध्ये, भूमिका आहे संघामध्ये, असा हा खेळाडू जितू. गोलंदाज पुन्हा एकदा सचिन पाटील राईट आर्म राऊंड द विकेट. रिचीसाठी हा चेंडू ड्राईव्ह केलाय, कव्हर ड्राईव्ह, अतिशय चांगला फटका डीपमध्ये, पॉवर प्लेचा योग्य वापर, चेंडू सीमा पार, चौकार. थँक्यू. धावसंख्या धावपलकर पाहतो आपण 25 धावा या चौकाराने धावसंख्या वेगाने पुढे सरकली आहे. 25 धावा धावपलकर पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सचिनच्या पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर चांगली गोलंदाजी केली होती 2 चेंडूमध्ये. मात्र या चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा चौकार, अतिशय चांगला फटका, कव्हर ड्राईव्ह पाहिला आपण रिचीच्या बॅटमधून. रिचीचा जर विचार केला तर मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्यासाठी जाणार तो रिची अतिशय चांगल्या फॉर्ममध्ये. जर पाहिलं तर जोविलीच्या मैदानावर अर्धशतक झळकावलेला आहे, आत्मविश्वास वाढलेला आहे रिचीचा आणि इथे देखील चांगली फलंदाजी करत असताना रिची म्हात्रे. धावसंख्या 25. दुसरं षटक प्रगतीपथावर पॉवर प्लेचे दुसरं षटक आपण पाहतोय सचिनच्या माध्यमातून फेकलं जात आहे. आयटम राऊंड द विकेट. हा चेंडू चेंज ऑफ फेस, गती परिवर्तन केलं आहे. जर आपण पाहिलं तर पहिल्या 4 चेंडूच्या तुलनेत हा चेंडू, या चेंडूला गती कमी दिली होती, संत गतीने चेंडू फेकला होता आणि विविधता दाखवत असताना हा गोलंदाज आपण पाहतोय. तसं रिचीला मात्र चेंडूने संभ्रमात टाकला आहे. हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू व्यवस्थित मिडल होऊ शकला ना बॅटवर. मात्र चेंडू येतो यावेळेस शॉर्ट स्केलच्या दिशेने. दरम्यानच्या काळात 1 धाव इथे पूर्ण केली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या धावपलकर पाहतो आपण 26 धावा. पहिल्या षटकात 17 धावा आल्या, त्या षटकात आतापर्यंत जर पाहिलं तर आपण 9 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात. एकूण चेंडू या षटकातले जर पाहिलं तर 5 चेंडू आतापर्यंत फेकल्यात आणि 5 चेंडूत 9 धावा, त्या 2 चौकार या षटकामध्ये जर पाहिले तर आपण रिची आणि अमितच्या बॅटमधून आले होते. हा चेंडू व्यवस्थित खोलवर टप्प्याचा ऑन साईडला चेंडू मिड ऑनच्या दिशेने जातोय. तोपर्यंत 1 धाव इथे पूर्ण गेले. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपलंय आणि दुसऱ्या षटकाच्या धावसंख्या धावपलकर पाहतो आपण 27 धावा.
आपण पाहतोय. प्रशांत एक अष्टपैलू खेळाडू म्हणून संघामध्ये ज्याची भूमिका आहे असा खेळाडू आपण पाहतोय प्रशांत कुंभारला. तिसरं षटक हाताळतोय. पॉवर प्ले संपलेला आहे त्यामुळे क्षेत्ररक्षणे विखुरलेलं आपण पाहू शकता यावेळेस या तिसऱ्या षटकामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस आजदेगाव यांकडनं ओव्हर द विकेट. स्ट्राईकला जितू आधी शफल झाले होते. चेंडू व्यवस्थित बॅटवर आला नाही आहे आणि यावेळेस आउटसाइड एज लागून चेंडू जातोय शॉर्ट थ्रोच्या दिशेने आणि फलंदाज इथे बाद होते. अविनाशने अचूक झेल टिपलाय आणि दुसरा धक्का देसाई संघाला. गडी बाद झाले 2. 8 धावांची भागीदारी या ठिकाणी दुसऱ्या गड्यासाठी रचली होती या दोन फलंदाजांनी. नवीन फलंदाज येतोय जितूची जागा भरून काढण्यासाठी सिनियर नितीन पाटील. सिनियर नितीन या ठिकाणी पंचांकडनं गाड घेत असताना मात्र रिची जो सलामी आलेला फलंदाज एका बाजूने किल्ला लढवतोय मात्र दुसऱ्या बाजूने 2 सहकारी त्याची बाद झालेले आहेत आणि 2 गडी बाद 29 अशी धावसंख्या यावेळेस देसाई संघाच्या. चेंडू पूल केला. चेंडू जातो स्क्वेअरलेगच्या दिशेने. त्या ठिकाणी चेंडू बराच वेळ हवेत होता मात्र डीप स्क्वेअरलेगचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत येऊन चेंडू उचलेल तोपर्यंत 2 धावा घेण्याचा इथे पुरेसा वेळ मिळतोय आणि या 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 31 धावा. 31 धावा धावफलकावर. तिसरे षटक प्रगतीपथावर संघ आपण पाहतोय देसाई संघ. सुखदेव काकांचा हा संघ. या संघाची बांधणी केली सुखदेव काकांनी. नव्या आणि जुन्या खेळाडूंचा हा भरणा असलेला हा संघ आपण पाहतोय देसाई ए संघ. बऱ्याच वेळानंतर स्ट्राईकला सरकला फलंदाज रिची म्हात्रे. धावसंख्या धावफलकावर 31. प्रेक्षकांची भरपूर गर्दी पाहायला मिळते. डाव्या बाजूला स्टँडमध्ये भरपूर प्रेक्षक सावलीमध्ये क्रिकेटचा आनंद घेत असताना आपण पाहतोय. हा चेंडू आखोटप्याचा कट केला. चेंडू बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने जातोय. चेंडू इथे मात्र थोडंसं गैरसमज निर्माण झाला आहे. नितीन पाटील जवळजवळ अर्ध्या पिचपर्यंत पोहोचले होते मात्र इथे रिचीने नकार दिलाय आणि त्यानंतर सुरक्षित पॉपिंग क्रीजमध्ये परतले नितीन पाटील आणि अनिर्धाव चेंडू. चांगला चेंडू होता. कट केला होता मात्र चेंडू सरळ बॅकवर्ड पॉईंटच्या हातामध्ये जातोय क्षेत्ररक्षकाच्या. हा चेंडू यावेळेस ऑन साईडला कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलाय. चेंडू जातोय ठिकाणी वाडिश लॉंगॉनच्या दिशेने. दरम्यान 1 धाव इथे मिळते. धावसंख्या 1ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 32 धावा. या षटकात जर पाहिलं तर 5 चेंडू आतापर्यंत फेकल्यात प्रशांत कुंभारने. चांगली गोलंदाजी झाली आणि 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा दिल्यात. अतिशय चांगली गोलंदाजी. धावसंख्या वेगाने वाहत होती मैदानात पहिल्या 2 षटकामध्ये. 13.5 सरासरी राखली होती मात्र या धावसंख्येला कुठेतरी लगाम लावला या षटकामध्ये प्रशांत कुंभारने आणि 5 चेंडूत फक्त 5 धावा दिल्यात. चांगला कमबॅक केला हेतुटणीस संघाने. तर पॉवर प्लेचं बंधन इथे हटल्यानंतर चांगली गोलंदाजी प्रशांत कुंभारची. हा चेंडू फुलटॉस आहे ऑन साईडला. वाडिश लॉंगॉन मिड विकेटच्या वरून हा चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. षटकार. सेक्टर मैदानावर पाहतोय आपण 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 38 धावा. 12.66 सरासरी आतापर्यंत राखलेली आहे. या शेवटच्या चेंडूवर षटकार आला बघा. पहिल्या 5 चेंडूत फक्त 5 धावा होत्या मात्र शेवटच्या चेंडूवर नितीनच्या बॅटमधून एक मोठा फटका षटकार आला आणि धावसंख्येला गती प्रदान केली या षटकाराने आणि धावसंख्या एकूण धावफलकावर पाहतोय आपण 38 धावा.
3 षटकं संपले, अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. बघा 2 षटकामध्ये हा देसाई एज संघ किती धावसंख्येपर्यंत मजल मारतोय, किती धावसंख्येचा टार्गेट सेट करतोय. हेदुटणे संघासमोर, हेदुटणे संघ एक अतिशय नावाजलेला संघ जर पाहिला तर ठाणे ग्रामीणमधला आणि अतिशय चांगल्या टचमध्ये असलेला हा हेदुटणे संघ. मात्र या संघासमोर एक मोठी धावसंख्या ती उभी करावी लागेल, कारण ज्या प्रकारे नाणेफेक जिंकून या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर निश्चित त्यांचा आत्मविश्वास त्यांनी ते दाखवला होता की आम्ही किती धावा जरी झाल्या तरी आम्ही या धावसंख्येला पाठलाग करू शकतो, कमीत कमी धावसंख्येवर इथे रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू. मात्र पहिल्या 3 षटकात धावसंख्या धावफल करत पाहिलं तर 38 धावा झाल्या आहेत आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये बघूया किती धावसंख्येपर्यंत मजल मारतोय, किती धावसंख्येचा टार्गेट सेट करतोय हा देसाई संघ. एका बाजूला रिची म्हात्रे आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला सिनियर नितीन पाटील. यावेळेस हे 2 फलंदाजांनी मात्र डावाला इथे सावरण्याचा प्रयत्न केला, कारण 2 गडी बाद झाल्यानंतर पहिल्या गडी 21 या धावसंख्येवर बाद झाला होता, दुसरा गडी 29 या धावसंख्येवर बाद झाला होता. पहिल्या गड्यासाठी 21 धावांची भागीदारी, दुसऱ्या गड्यासाठी 8 धावांची भागीदारी असली होती. आता मात्र तिसऱ्या गड्यासाठी एक चांगली भागीदारी मैदानावरती पाहतोय आपण नितीन आणि रिचीच्या मध्ये. रिची म्हात्रेसाठी 3 चेंडू 3 षटकार लगावल्यास राजू भोयर यांच्याकडनं 8,000 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस चेंडू लॉफ्ट केला आहे कव्हरच्या दिशेने, चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फक्त पाहत राहिला आहे आणि चेंडू सीमारेषे बाहेर षटकार. प्रेक्षकांनी झेल पकडलेला आहे, ज्या प्रेक्षकांनी झेल पकडला आहे त्यांनी निश्चितच पारितोषिक आपण घेऊन जायचं. राजू भोयर या ठिकाणी त्यांच्याकडे पारितोषिक 1100 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल प्रेक्षकांसाठी. या प्रेक्षकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेतलेला आहे आणि 1100 रुपये या ठिकाणी पटकावलेले आहेत. धावसंख्या धावफलकर पाहतो या षटकाराने आपण यावेळेस 43 धावा, 44 धावा झाल्या आहेत. रिचीसाठी सुवर्ण संधी बघा, अजून 2 षटकार लगावले तर 8,000 रुपये. आता मात्र इथे बसून फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता ऑन साईडला, मात्र चेंडू जर पाहिला तर बॅटच्या संपर्कात येत नाही, शफल झाले होते. निर्धाव चेंडू इथे चांगला कमबॅक केलं आहे गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाज यावेळेस विकी पाटील आपण पाहतोय. 4थं षटक विकीच्या हातामध्ये यावेळेस चेंडू सोपवला, 4थं षटक संघनायकाने. आणि पहिल्या 2 चेंडूमध्ये जर पाहिलं तर 6 धावा खर्च केले. पहिल्या चेंडू षटकार आला होता, मात्र त्यानंतर विकीने कमबॅक केला आहे. पुन्हा एकदा विकी. आता मात्र चेंडू ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आणि रिची म्हात्रेच्या पारीचा अंत आणि हा तिसरा धक्का लागतोय देसाई संघाला. धावसंख्या धावफलकावर 44. बघा राजू भोईर डाव्या बाजूला स्टँडमध्ये उभे आहेत, त्यांनी प्रेक्षकाला ते पारितोषिक दिलेलं आहे. राजू भोईर बघा देत आहेत, त्या ठिकाणी दाखवत आहेत की पारितोषिक या ठिकाणी मी देतोय. आणि जे पारितोषिक त्यांनी लावलं होतं 1100 रुपयाचं पारितोषिक. आम्हाला आठवतं वाकणच्या मैदानावरती 3,000 रुपये लावले होते आणि एका सामन्यासाठी गतवर्षी आम्हाला आठवते 50,000 रुपये लावले होते मोठा गाव संघासाठी शेडोनच्या मैदानावरती. ही ओळख आहे राजू भोईर यांची. क्रिकेटवर भरपूर प्रेम आहे, क्रिकेटवर भरपूर श्रद्धा आहे त्यांची. आणि जेव्हा जेव्हा या विभागात किंवा या विभागाच्या बाहेर कुठेही स्पर्धा असतील आणि या विभागातले संघ जेव्हा जेव्हा खेळत असतात तेव्हा तेव्हा राजू भोईर त्या ठिकाणी पोहोचतात आणि आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पारितोषिक या ठिकाणी लावत असतात. पैसे निश्चित महत्त्वाचे नसतात, मात्र त्यामागचा जो त्या भावना असतात ती शाबासकीची जी थाप असते या पैशाच्या माध्यमातून दिली जाते, पारितोषिकाच्या माध्यमातून राजू भोईर यांच्याकडनं. नवीन फलंदाज येतो खेळपट्टीवर आकाश. आकाश आपण पाहतोय यावेळेस एक नवोदित खेळाडू, मात्र यंदाच्या मोसमात आकाशची जबरदस्त कामगिरी. हा चेंडू यावेळेस टप्प्यानंतर खूप बाहेर निघतोय, पण वाईडचा इशारा करतायत. नियम क्रमांक 25 नुसार चेंडू वाईड आहे. क्रिकेटमध्ये एकूण 42 नियम, या नियमांचं संशोधन झालं होतं 1788 मध्ये मेरीलीबॉर्न क्रिकेट क्लब लॉर्ड्स येथे. मात्र त्यानंतर 1909ला ICC स्थापना झाली आणि त्यानंतर या 2 समित्या मिळून क्रिकेटमध्ये नवीन नवीन नियम आणत असतात. मात्र कॉपीराईट होल्डर MCC आहे क्रिकेटच्या नियमांचे. एकूण 42 नियम सुरुवातीला, मात्र त्यानंतर अनेक नियम आपण पाहिले क्रिकेटमध्ये. आता बरेचसे नियम जर पाहिलं तर फलंदाजाच्या विरुद्ध असे नियम पाहायला मिळत आहेत. फलंदाजाच्या निश्चितच फलंदाज पोषक असे नियम, गोलंदाजाच्या विरुद्ध असे नियम पाहायला मिळतात. त्यावेळेस चेंडू व्यवस्थित मिडल करू शकले नाही, ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्यावेळेस निर्धाव चेंडू. धावसंख्या धावफलकावर स्थिरावलेली 45 धावा आपण पाहतोय. प्रसाद परब निश्चितच आमचे साथी समोरचे प्रसाद सर. मात्र आज जर पाहिलं तर तिहेरी भूमिकेमध्ये आयोजकांच्या भूमिकेत, त्याचबरोबर स्कोरिंग देखील ते करतायत आणि त्यानंतर कॉमेंट्री आणि अंपायरच्या भूमिकेमध्ये आम्ही त्यांना पाहिले. यावेळी चेंडू ऑन साईडला, चेंडू जातोय फायलीच्या दिशेने, 1च धाव इथे मिळते. संख्या धावफलकर पाहतो आपण यावेळेस 46 धावा. 4थं षटक मार्गस्थ गोलंदाज विकी पाटीलच्या माध्यमातून षटक फेकलं जात आहे. आणि आज जर पाहिलं तर कुणाल दाते आमच्यासोबत आहे, नवी मुंबईचा एक अतिशय चांगला आवाज.
त्यांना आपण ऐकलं होतं खार्डीच्या मैदानावर आणि त्यानंतर महाराष्ट्रातील अग्रमानांकित स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये कुणाल दाते यांना यंदा आपण पहिल्याच वर्षामध्ये आपण पहिल्यांदाच त्यांना आपण ऐकलं होतं. हा चेंडू यावेळेस हवेत आहे, मिस टायमिंग झालंय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सरकलाय, मात्र चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर. यावेळेस या 2 धावा वेगाने पूर्ण केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या धावपल पाहतो आपण 48 धावा. षटक क्रमांक 4 संपलाय. धावसंख्या 48 जर पाहिलं तर करंट रन रेट जर पाहिलं तर प्रति षटकामागे 12.00 इथे राखलाय आणि याच गतीने जर शेवटचं षटक खेळून काढलं तर 60 धावा, एक मोठी धावसंख्या, एक हेल्दी धावसंख्या पाहायला मिळाली या मैदानावरती देसाई संघाची. 60 धावा निश्चितच जर शेवटच्या षटकात 12 धावा जर आल्या तर, मात्र शेवटच्या षटकात जर चांगली गोलंदाजी झाली तर 60च्या आत रोखू शकतील. मात्र इथे जर पाहिलं तर 48 धावा आपण पाहतोय 4थ्या षटकाखेर. मात्र शेवटचं षटक स्लॉगर आणि या स्लॉगरमध्ये बघूया कशा प्रकारची गोलंदाजी होती आणि कशा प्रकारची फलंदाजी इथे दाखवतात देसाई संघाचे फलंदाज आणि किती धावसंख्येपर्यंत मजल मारतायत. मात्र जर पाहिलं तर ही स्पर्धा आपण पाहतोय यावेळेस स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांच्या स्मरणात आदरांजली चषक आणि शिवाजीदादा यांच्यावर सर्वांचं अतोनात प्रेम होतं, भरपूर प्रेम आणि आदर सन्मान निश्चित त्या व्यक्तीबद्दल सर्वांच्या मनामध्ये होता. आणि या स्पर्धेला जर आपण पाहिलं तर आदरांजली चषक असं नाव देण्यात आलेलं आहे आणि त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. त्यांना त्यांच्या स्मृतीला या ठिकाणी निश्चित उजाळा देण्याचा प्रयत्न केला गेला स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचे सहकारी सकाळपाडा क्रिकेट संघाचे सर्व सहकारी निश्चितच या ठिकाणी त्यांना खूप मिस करतायत आणि त्यांच्या आठवणी खातर ही स्पर्धा 5 दिवसी फार मोठी भली मोठी स्पर्धा आपण या मैदानावरती पाहतोय. हा चेंडू यावेळेस वेगाने फेकला होता. पहिला चेंडू गोलंदाज प्रशांत कुंभार, वैयक्तिक दुसरं, सांघिक शेवटचं षटक प्रशांत कुंभार. पहिला चेंडू जर पाहिला तर वेगाने फेकला होता, बीट केलं होतं नितीन पाटीलला. नाणेफेकीसाठी यायचं आहे. या पुढील सामना असणार आहे आजच्या दिवसातला जर पाहिलं पहिल्या फेरीतला शेवटचा सामना मोठागाव वर्सेस आडिवली या 2 संघादरम्यान. हा चेंडू ऑन साईडला, चेंडू कार्पेटच्या माध्यमातून मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. त्या ठिकाणी मिसफिल्ड होते आणि या 2 धावा वेगाने पूर्ण गेल्या. इथे मात्र चूक करतोय क्षेत्ररक्षक, याचा फायदा मिळतोय या 2 फलंदाजांना, याचा फायदा मिळतोय देसाई संघाला आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पाहतो धावाचं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. 50 धावा धावफलकावर देसाई संघाच्या. मात्र आजच्या दिवसातला सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम जर पाहिला तर 62 धावा पहिल्या सामन्यात पाहिल्या होत्या. त्यानंतर घेसर आणि वडवलीमध्ये धावा जर पाहिलं तर मगाशी 39 धावा झाल्या होत्या, 38 धावा झाल्या होत्या. आवेश चेंडू पूल केलाय, मात्र चेंडू जातोय सरळ फाईन लीगच्या क्षेत्ररक्षक हातामध्ये आणि हा फलंदाज नितीन इथे बाद होतोय. आणखीन एक धक्का देसाई संघाला. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 50 धावा. नवीन फलंदाज वैभव येतोय यावेळेस 7व्या क्रमांकावर. आता मात्र धावसंख्येला कुठेतरी निश्चितच इथे अंकुश लावण्यात आलेला आहे. चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय यावेळेस प्रशांत कुंभारची. हा चेंडू यावेळेस कार्पेटच्या माध्यमातून फॉरवर्डमध्ये चेंडू अडवला, व्हेरी गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र 1 धाव इथे रोखू शकले नाही गोलंदाज. 1 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 51. बॅक टू बॅक 2 चेंडू 2 गडी बाद केले होते षटकात जर पाहिलं तर आतापर्यंत 5 चेंडू
फेकलेले आहेत आणि फक्त 3 धावा इथे खर्च केल्यात प्रशांत कुमारने. अतिशय चांगली गोलंदाजी प्रशांत कुमार. जर विचार केला तर यावेळेस तिसरं षटक हाताळलं होतं आणि तिसऱ्या षटकामध्ये प्रशांतने धावा दिल्या होत्या. जर पाहिलं तर 11 धावा दिल्या होत्या पहिल्या षटकात. मात्र या षटकात जर पाहिलं तर आतापर्यंत फक्त 3 धावा दिलेल्या आहेत आणि चेंडू एकूण फेकले ते 5. आता मात्र शेवटचा चेंडू, या शेवटच्या चेंडूवर बघूया किती धावा येत आहेत. 51 धावा धावफलकर पाहतोय. आता मात्र पंचांकडनं गाड घेताना नवीन फलंदाज वैभव, गोलंदाज प्रशांत. आखोडापर्यंत चेंडू यावेळेस सरळ रेषेमध्ये खेळून काढला. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतोय. तोपर्यंत इथे या 2 धावा वेगाने पूर्ण केल्यात. या 2 धाव्याने संघाची एकूण धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण 53 धावा आणि 54 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. ते म्हणजे हेतूटने संघासमोर. त्रेपन्न धावा धावफलकर पाहतो आपण. एकूण धावा 53. जर पाहिलं तर या ठिकाणी शेवटच्या षटकात फक्त 5 धावा खर्च केल्यात आणि प्रशांत कुंभारच्या गोलंदाजी विश्लेषण जर आपण केलं तर पहिल्या षटकात 11 धावा, नंतर 5 धावा, म्हणजे एकूण 2 षटकात त्यांनी हाताळी 16 धावा खर्च केल्या आणि इकॉनॉमिकल रेट जर पाहिलं तर 8.00चा. यापुढे सामन्याची नाणेफेक आदरणीय यशवंत शेलार साहेब यांच्या शुभ हस्ते होईल. मोठागाव वर्सेस आडिवली आपण या ठिकाणी हा सामना पाहणार आहोत. मोठागाव वर्सेस आडिवली वीक फाईटाच्या दिवसातला पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना, 6वा सामना मोठागाव वर्सेस आडिवली आपण पाहतोय. नाणेफेक यशवंत शेलार साहेब यांच्या शुभ हस्ते होते. आडिवली वर्सेस मोठागाव आणि दरम्यान यावेळेस खेळाचं पहिलं सत्र संपलंय. धावसंख्या एकूण धावफलकावर 53-54 धावांचं लक्ष ठेवलं आहे हेतूटे संघासमोर. एकूण गडी बाद झाल्यात 5 गडी बाद. 53 ही धावसंख्या धावफलकावर लावलेली आहे आणि 54 धावांचं टार्गेट सेट केलं आहे हेतूटे संघासमोर. आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल, या दुसऱ्या सत्रामध्ये कशा प्रकारची फलंदाजी हेतूटने संघ करेल, कशा प्रकारची गोलंदाजी देसाई संघ करेल, ही धावसंख्या चेस केली जाईल का, ही धावसंख्या डिफेन्स केली जाईल, मात्र अनेक असे प्रश्न निर्माण झालेत या दुसऱ्या सत्रामध्ये. मात्र खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल याचं धावतं वर्णन करण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन चालतोय आमचे नवी मुंबईचे अतिशय नावाजलेले आणि अतिशय चांगले समालोचक कुणाल दाते यांच्याकडे. हॅलो. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांच्या स्मरणार्थ आदरांजली चषक 2017 मध्ये पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं, आमच्या व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहू शकाल दुपारच्या सत्रामध्ये सामने आता मात्र रंगत आहेत. देसाई ए विरुद्ध हेतुटणे या संघाच्या दरम्यान ही लढत. देसाई संघाची धावसंख्या होती 53 धावा, 5 गडी बाद झालेत आणि 54 धावांचा लक्ष्याचा पाठलाग इथे करायचा हेतुटणे या संघाला. आतापर्यंत तुम्ही पाहू शकाल पहिल्याच मॅचमध्ये 63 धावांचं लक्ष होतं डायगर या संघासमोर उसारघरच्या विरुद्ध आणि तो सामना जिंकला होता उसारघर संघाने. दुसरा सामना बेतवडे संघाने जिंकला होता वसारच्या विरुद्ध खेळत असताना 46 धावांचा पाठलाग. त्यानंतर जुनी डोंबिवली संघाने कोळेगाव संघाचा पराभव केला, त्यामध्ये तुषार पाटील नावाचं वादळ या मैदानामध्ये आलं होतं. त्यानंतर घेसर विरुद्ध वळवली या संघाच्या दरम्यान लढत रंगली होती, तो सामना जिंकला वळवली या संघाने. खूप चांगली गोलंदाजी केली होती त्या गोलंदाजाने, त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. देसाई विरुद्ध हेतुटणे असा सामना रंगतोय 5व्या क्रमांकाचा. 5वी मॅच. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय हेतुटणे संघाने घेतला आणि 53 धावांवर 5 गडी बाद केले होते देसाई संघाचे. तर 54 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात आहे. अविनाश आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज प्रशांत तर पहिलं षटक घेऊन येतोय. नितीन पहिला चेंडू नितीन याचा बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न झाला होता, प्रयत्न फसतोय यावेळेला फलंदाजचा. निर्धाव चेंडूची सांगता इथे होताना दिसते. 5 षटकांच्या लढतीमध्ये तुम्हाला धावा करायच्या 54, एक फायटिंग टार्गेट इथे सेट करण्यात आलं देसाई संघाच्या माध्यमातून. 5 गडी बाद झाले होते 53 धावा करत असताना. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर पॉइंट, कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन आणि रिंगणाच्या बाहेर मिड विकेट आणि लॉंग ऑन सज्ज. बॅकफुटला गेला, चांगला फटका इथे लगवलाय. कव्हर पॉइंटच्या वरून चेंडू जातोय सरळ कव्हरच्या दिशेने सीमारेषा पलीकडे. अतिशय चांगला चौकार.
धन्यवाद डीजे. या अगोदरचा चेंडू मात्र पुल करण्याच्या प्रयत्नात फसलाय, परंतु दुसऱ्या चेंडूवर बॅकफूट ड्राईव्ह तुम्ही पाहू शकाल कव्हरच्या दिशेने. खूप चांगला ड्राईव्ह, त्याच्यासाठी 4 धावा देखील इथे खर्च झाल्यात गोलंदाजच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज ओव्हर द विकेट. ओहो, सुरेख गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर जास्त उसळी घेतलाय चेंडू. सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेणारा हा चेंडू. अतिशय चांगला टप्पा इथे पाहायला मिळतोय. शॉट ऑफ गुड लेन, थोडंसं मागे ठेवतोय, उंची जास्त दिली जाते. फलंदाज सातत्याने बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न करतोय. खूप चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या दरम्यान जकून ठेवलं मी म्हणेन. 3 चेंडूचा सामना केला फलंदाजाने, 1 चौकार लगवताना. पुन्हा एकदा गोलंदाज नितीन. यावेळेला चांगलं टायमिंग, फ्रंट फुटवर आला होता, पल्ल्याला आली ते दाखवलं, परंतु टायमिंग तेवढं चांगलं झालं, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. फलंदाज बाद. थँक्यू, धन्यवाद डीजे. तर पहिल्या विकेटचं इथे पतन झालंय. फलंदाज बाद झालाय. अविनाश, ज्याने चौकार लगवला होता, अतिशय चांगला झेल टिपण्यात आला होता लॉंग ऑनच्या दरम्यान. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तुम्ही पाहू शकाल. हे पहिलं षटक प्रगतीपथावर. नितीन याचं. नवीन फलंदाज आला विकी पाटील. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे प्रशांत. सुरेख गोलंदाजी, अचूक टप्पा इथे पाहायला मिळतोय. सातत्याने बॅकफुटवर खेळण्याला इथे प्रयत्न पाहायला मिळतोय. सुरेख टप्पा इथे पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर किंचितसा आतमध्ये येतोय चेंडू. अतिशय चांगला टप्पा गोलंदाजच्या माध्यमातून. नितीन याचं मी कौतुक करेन. 4 धावा आतापर्यंत खर्च केला, त्यामध्ये 1 विकेट देखील महत्वपूर्ण मिळवली. सलामीची जोडी फोडण्यात यश मिळालंय. फलंदाज पण पाहिलं असेल बाद झाला होता अविनाश चौकार लगवल्यानंतर. पुन्हा एकदा नितीन. चांगला फटका, यावेळेला बॅकफुटला जाऊन वेट ट्रान्सफर केलं. चेंडू चालला डीप पिच बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. जमिनी लगत खूप आउटफील्ड फास्ट आहे. 2 क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न केला, त्यानंतर हा रिले थ्रो आणि धावा इथे मात्र पूर्ण केल्या. धावून 3. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पंचांचा इशारा येतोय. हे षटक इथे संपलंय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा. 7 धावा इथे पुढे झाल्यात. टार्गेट इथे चेस करायचंय. 54 धावांचं 7 धावा पहिल्या षटकामध्ये नितीन याच्या. 1 गडी बाद त्याने देखील केलाय. फलंदाज अविनाश बाद झाला होता, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. 3 धावा इथे पूर्ण केल्यात फलंदाज प्रशांत यांच्या माध्यमातून. टीम मीटिंग कृपया जास्त वेळ घेऊ नका. 25 मिनिटाचा अवधी तुमच्यासाठी असेल हे सत्र समाप्त करण्यासाठी. पूर्वार्ध संपलाय, उत्तरार्धाला सुरुवात इथे खऱ्या अर्थाने झाली. 54 धावांचं टार्गेट इथे सेट केलंय. 54 धावांचा पाठलाग इथे करतोय हेतुडणे संघ. टॉस जिंकला होता या संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. तर दुसरं षटक टाकण्यासाठी यावेळेला येतोय गोलंदाज अमित. अमित याचं हे षटक, दुसरं षटक. पॉवर प्ले P2 मध्ये गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसेल अमित. पाहू शकाल पॉवर प्लेच्या दरम्यान धावा जमवणं खूप महत्त्वाचं असतं. ज्यावेळेस तुम्ही 50 व त्यापेक्षा जास्त टार्गेटचा पाठलाग करता. आणि हेच दाखवलं होतं 1996 मध्ये कालोत्तरना, रोमेश कालोत्तरना, त्याचबरोबर खेळाडू सनत जयसूर्या याने पॉवर प्लेमध्ये कशा प्रकारची फटकेबाजी केली जाते हेच दाखवलं होतं कृष्णामाचारी श्रीकांत यांनी देखील. तर हेच दाखवावं लागेल फलंदाजाला पॉवर प्ले कशा प्रकारे खेळावा याचं उदाहरण द्यावं लागेल. एक सेट करावं लागेल उदाहरण इथे फलंदाजांना. कारण पॉवर प्लेमध्ये धावा आल्या त्यानंतर दडपण खूप कमी होतं फलंदाजावर. राऊंड विकेट. कुटप्प्याचा चेंडू होता, बॅकफुटला जाऊन चांगला फटका इथे लगवलाय. कट केला चेंडू सीमारेषे लगत. चेंडू जातोय सरळ कव्हरच्या दिशेने आणि हा खणखणीत असा चौकार. धन्यवाद डीजे. सुरेख असं संगीत आणि त्याचबरोबर तेवढंच चांगलं गुणलेखन आपल्याला पाहायला मिळते. माझ्याबरोबर गुणलेखक रवींद्रजी गायकर यांच्या माध्यमातून पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकाल
जितेश शेलार तर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत तुम्ही सुजित शेलार यांना पाहू शकाल. अतिशय चांगली पंचांची भूमिका. त्याचबरोबर आमचे डीजे देखील सुमधुर संगीत घेऊन येतात या स्पर्धेसाठी. त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. घेऊन चलतोय पुन्हा एकदा सामन्याकडे. बॅक टू क्रिकेट. संघाची धावसंख्या आतापर्यंत फलकावर लागली 11 धावा. यावेळेला फ्रंट फुटवर येऊन स्वीप करण्याचा प्रयत्न इथे फसलाय. लाईन मध्ये नव्हता फलंदाज शॉट खेळण्यासाठी. अतिशय चांगला चेंडू कमबॅक होताना दिसतंय. जशाच तसं प्रत्युत्तर याला म्हटलं जातं क्रिकेट. एका वेळेस तुम्ही माझ्या चेंडूवर चौकार लागला, परंतु त्यानंतर कमबॅक करणं खूप महत्वाचं होतं आणि तेच दाखवतो इथे अमित पाटील. पुन्हा एकदा फुलटोस होता, मिस केलाय, परंतु पंचांचा इशारा येतोय. चेंडू सीमारेषा पार. बॅटची कडा घेतली आणि हा चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. यष्ट्यांच्या मागे थोडंसं खराब यष्टीरक्षण तुम्ही पाहू शकाल. 2 क्षेत्ररक्षक तिथे होते. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग दोघांच्या मधोमध हा चौकार येतोय आणि या क्षेत्रामध्ये ज्यावेळेस चौकार जातो त्यावेळेस थोडासा गोलंदाज नाराज होतो. 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. तिसऱ्या पंचांची भूमिका इथे मात्र पार पाळण्यासाठी आमचे पंच जात आहेत. थोडासा आक्षेप इथे नोंदवण्यात आलाय गोलंदाजावर. पाहू शकाल तिसऱ्या पंचांची भूमिका पार पाडण्यासाठी स्वतः प्रसाद परब मैदानात जातात. एक चांगले समालोचक. तेरी भूमिका त्यांची पाहायला मिळते. गुणलेखक. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकाल स्पर्धेसाठी पंच म्हणून देखील. तिसऱ्या पंचांची भूमिका तुम्ही पाहिलं असेल 1992 मध्ये क्रिकेटमध्ये सर्वप्रथम तिसऱ्या पंचांची भूमिका पाहायला मिळाली होती. आणि सचिन रमेश तेंडुलकर, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर त्या मॅचमध्ये मात्र पंचांचा शिकार ठरले होते. पण पाहिलं असेल रनआउट करण्यात आलं होतं जॉन्टी रोड्सच्या माध्यमातून आणि त्याच मॅचमध्ये दुसरा रेकॉर्ड झाला. त्यावेळेला मात्र रनआउट झाला होता दुसऱ्याच इनिंगमध्ये जॉन्टी रोड्स आणि क्षेत्ररक्षक होते सचिन रमेश तेंडुलकर. हा देखील एक तिसऱ्या पंचांचा वेगळा रेकॉर्ड आहे. DRS सिस्टीममध्ये जर तुम्ही विचार केला, डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम जी नुकतीच अंमलात आणलेली आहे आपल्या BCCIच्या माध्यमातून देखील भारतीय क्रिकेटमध्ये, त्याचा शिकार ठरला होता मात्र वीरेंद्र सेहवाग. ओहो, सुरेख गोलंदाजी, सबमरीन डिलिव्हरी. चेंडू मात्र पूर्णपणे फुलर लेनचा होता. अतिशय अचूक टप्पा इथे पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 11 धावा. खूप चांगली गोलंदाजी इथे गोलंदाज अमित पाटील करताना दिसतोय. टार्गेट 54 धावांचा आहे. या धावांचा पाठलाग करत असताना 15 धावा झाल्यात. पुन्हा एकदा कमबॅक होत आहे. अचूक टप्पा इथे पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये तुम्ही पाहू शकाल 7 धावा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 चौकार आलेत. 15 धावा फलकावर लागल्यात. खूप चांगलं क्रिकेट ते दोन्ही संघाच्या दरम्यान तुम्ही पाहू शकाल. बॅटिंग देखील चांगली होते. गोलंदाजी तितकीच चांगली, परंतु एवढा चांगला फटका इथे लगवला जातोय. क्रिकेटचा नजाकत भरलेला स्ट्रोक. कट करतोय चेंडू आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. 1 2 3 4. थँक्यू डीजे, थँक्यू. क्रिकेटचं सौंदर्य भरलेला हा फटका तुम्ही पाहू शकाल. स्क्वेअर कट. हा फटका लगवल्यानंतर मला आठवण झाली गुंडप्पा विश्वनाथ यांची. 1960-1970च्या दशकामध्ये गुंडप्पा विश्वनाथ यांनी हा फटका मात्र अतिशय चांगल्यारीत्या खेळला गेला आणि खरोखर या फटका मात्र पेटंट होता. मी म्हणेन पेटंट शॉट होता गुंडप्पा विश्वनाथ यांचा. तीच नजाकत, तीच ताकद आणि तीच कलात्मक या फटक्यामध्ये पाहायला मिळाली. अतिशय चांगला स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. चौकार. संघाची धावसंख्या 19 या आकड्यावर. स्लॅश केला. अतिशय चांगली ताकद झोकली. 4 धावा आणि संघ जाऊन पोहोचला 19 वर. दुसरं षटक इथे मात्र संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19. चांगली फायटिंग मॅच. दोन्ही दिशेने आघात प्रघात होताना दिसलेत. 5 विकेट या अगोदर काढले होते देसाई संघाचे हेतुटणे संघाने, परंतु हेतुटणे संघ देखील खूप चांगली पडद्याला जे पाय लावून जे प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती करेन थोडंसं मागे व्हा.
तर जशाच तसं प्रत्युत्तर इथे दिलं जात आहे. क्रिकेटच्या माध्यमातून तुम्ही अनुभवताय हा क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार. यावेळेला स्ट्रायकिंग एंडला फलंदाज येतोय विकी पाटील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नितीन. वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक टाकण्यासाठी नितीन सज्ज होताना दिसेल. आपल्या व्यासपीठाच्या एंड कडून गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेट. ओहो, खूप चांगली गोलंदाजी. पंचाकडे अपील केली जाते. अपील मध्ये खूप मोठा उत्साह होता. पंचांचा इशारा येतोय लेग बाईटच्या रूपाने. तुम्ही पाहू शकाल स्ट्रॉंग अपील करण्यात आली होती. लेग बाईटचा इशारा इथे देण्यात येतोय. मग अशी नियमाची अंमलबजावणी देखील पाटील सरांनी दाखवली होती. तर लेग बाईटचा इशारा येतोय. नियम क्रमांक 26 इथे वापरला गेलाय. पाहू शकाल 42 नियमांतर्गत क्रिकेट खेळलं जाते. बाईज अथवा लेग बाईज या अवांतर रूपात मोजल्या जातात. अवांतर रूपात भर पडते संघाच्या खात्यात. संघाची धावसंख्या 20 धावा. टार्गेट सेट करण्यात आले 54 धावांचं, म्हणजे अजूनही 34 धावा इथे पूर्ण करायच्यात. बॉल असतील तुमच्याकडे 17. यावेळेला चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. हुक केला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू मागे क्षेत्ररक्षक. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषा पार फरार होतोय आणि हा चौकार. धन्यवाद. 4 धावा प्रशांतच्या खात्यानं जाताना दिसत आहेत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावर. बॅकफुटला जाऊन हुक केला होता. सातत्याने आखू टप्प्याची गोलंदाजी करतोय गोलंदाज नितीन. यावेळेला पहिलेच हेरलं होतं प्रशांतने. ज्याप्रमाणे मगाशी फलंदाज तुषार पाटीलने एकाकी किल्ला लढवला त्याच प्रकारची फलंदाजी इथे प्रशांत करताना दिसतोय. आतापर्यंत त्याने चौकार लगवले 3 आणि 1 वेळा 3 धावा तो धावून काढलाय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन शॉर्ट पूल केलाय. चेंडू चालला मिड विकेटच्या दरम्यान. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा संघाच्या खात्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 26 या आकड्यावर. टार्गेट आहे 54 धावांचं. 26 धावा. हेतूटने संघ फलंदाजी करत असताना देसाई या संघाच्या विरोधात आणि 54 धावांचा पाठलाग करत असताना तुम्ही पाहू शकाल खूप चांगली बॅटिंग करताना दिसतोय प्रशांत कुंभार हा खेळाडू. परंतु नितीन याला कमबॅक करणं खूप महत्वाचं असेल या मॅच मध्ये गोलंदाज म्हणून. यावेळेला कमबॅक होताना दिसतंय. यावेळेला लाईन अँड लेंथ मध्ये थोडंसं परिवर्तन केलं होतं. खूप उसळी घेतली यावेळेला. चेंडूने वेगावर जास्त कॉन्सन्ट्रेशन केलं होतं. गोलंदाजाने खूप वेगाने चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातात. यष्टीरक्षकाचं कौतुक करेन मी. खूप चांगलं यष्टीरक्षण. सय्यद किरमाणीची मला आठवण झाली, ज्यांना बीसीसीआयच्या माध्यमातून CK नायडू लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मागच्याच वर्षी देण्यात आला होता. खूप चांगले यष्टीरक्षण यष्ट्यांच्या मागोमाग यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. संघाची धावसंख्या आहे 26. ओहो, पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकाल यष्टीरक्षक एवढा उसळी घेणारा चेंडू अडवला देखील जातोय आणि पंचाकडे अपील देखील करतोय. अप्रतिम यष्टीरक्षणाचा नमुना दर्जा इथे सादर करताना यष्टीरक्षक जीतू यांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्थिर आहे 26 धावा. हे षटक क्रमांक प्रगतीपथावर असताना तिसरं नितीन घेऊन येतोय हे षटक. खूप चांगली गोलंदाजी नितीन. 1 चौकार लगवल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करतोय. जगून ठेवतोय पूर्णपणे प्रशांत कुंभार या खेळाडूला, जो चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. जशास तसं प्रतिउत्तर ईट का जवाब पत्थर से असंच मी म्हणेन या मॅचच्या दरम्यान. चांगलं कॉन्टेस्ट आणि इथे मात्र चांगला फटका. चेंडू हवेत चाललाय कव्हर पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे दूरवरून आलाय. तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं आणि या 2 धावा खूप महत्वपूर्ण झाल्यात. 2 धावांबरोबर संघाच्या खात्यात भर धावा झाल्यात 28. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूमध्ये तुम्हाला धावा करायच्या आहेत 26.
गोलंदाजाने घेतली तर तब्बल 4,000 रुपयाचा पुरस्कार त्यांच्या माध्यमातून लगवण्यात आलाय. प्रेक्षकांनी झेल घेतला त्याच्यासाठी देखील त्यांनी मगाशी पारितोषिक लगवलं होतं 1,100 रुपयाचं तब्बल. आणि मगाशीच माहिती देखील देण्यात आली होती तब्बल 3,000 रुपयाचं पारितोषिक प्रेक्षकांसाठी वाकड्यांच्या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून लगवण्यात आलं. क्रिकेटवर खूप प्रेम करणारे व्यक्तिमत्व आम्ही पाहिले, परंतु राजूदादा भोईर साहेब तुमच्यासारखा फक्त तुम्हीच मी म्हणेन या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण तुम्ही पाहू शकाल सातत्याने मोठमोठ्या स्पर्धांमध्ये प्रेक्षक असतील त्याचबरोबर खेळाडू असतील यांच्यावर मात्र बक्षिसांची खैरात करणारे राजूदादा भोईर यांच्या माध्यमातून हॅट्रिक घेतली गोलंदाजाने तर तब्बल 4,000 रुपये रोख इथे दिले जातील. तर पाहू शकाल तुम्ही संघाची धावसंख्या झाली 28, येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत अजूनही 26. 12 चेंडू आणि 26 धावा हे समीकरण पाहू शकाल मॅच मध्ये 13ची सरासरी इथे राखायची आहे. पाहू शकाल खांबालपाडा इन कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना दिसतील गोलंदाज. आणि मागच्या बाजूने जर तुम्ही आपण पाहिलं मुख्य मंचाच्या दिशेने तर आजदे गाव एंट हे डोंबिवलीतली प्रसिद्ध गाव आहे ज्या माध्यमातून ग्रामीण क्रिकेट मोठ्या प्रमाणावर खेळलं जातं. खांबालपाडा हे गाव म्हटल्यानंतर सातत्याने आम्हाला आठवण होते जितू शेलार त्याचबरोबर विकी त्याचबरोबर शेलार जे सर्व बंधू आहेत जे क्रिकेट खेळत आहेत. 2 ते 3 वर्षापूर्वी आम्ही यांना भेटलो होतो. तळोजाच्या मैदानामध्ये तुर्भेगाव संघाचा अप्रतिम पराभव त्यांनी त्या मॅचमध्ये केला होता. त्यामध्ये विशाल जितेश शेलार यांनी खूप चांगली बॅटिंग केली होती आपल्या टीमच्या माध्यमातून आणि एकाच ओव्हरमध्ये जवळपास सुनील पाटील यांच्या विरुद्ध 3 षटकार लागून तो सामना संपून टाकला होता, उद्ध्वस्त केला होता. तर तुम्ही पाहू शकाल गोलंदाज सुखदेव म्हात्रे गोलंदाजी मार्कवर वय वर्ष 57 वर्ष वय झाल्यानंतर देखील आज देखील क्रिकेट जागृत ठेवलंय या खेळाडूच्या माध्यमातून मी म्हणेन यांनी. राऊंड विकेट. हो चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. पंचाकडे अपील केली, स्ट्रॉंग अपील आणि इथे मात्र फलंदाज बाद त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. डीजे धन्यवाद डीजे. तर सुखदेव म्हात्रे हे गोलंदाज तुम्ही पाहू शकाल वय वर्ष 57 असताना देखील अशा प्रकारची धारदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटचे द्रोणाचार्य ही उपाधी देखील आहे यांना आणि खरोखर कल्याण डोंबिवली परिसरामध्ये अनेक खेळाडू यांनी घडवलेले आहेत. अतिशय चांगली माहिती प्रसादजी परब यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली जाते, ही एक मोठी बाब आहे. आज आपण पाहू शकाल अनेक खेळाडू रोल मॉडेल मानतात सुखदेव काका यांना देखील. तो खेळाडू कक्षाच्या बाजूला काही जे प्रेक्षक आहेत त्यांनी तिथून थोडंसं बाजूला व्हायचं आहे. तो कक्ष फक्त खेळाडूंसाठी राखीव आहे. संघाची धावसंख्या 28. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज येतोय धीरज पाटील. हा नवीन फलंदाज, डावखुरा फलंदाज. प्रत्येक फॉर्म ऑफ क्रिकेटमध्ये घातक असतात फलंदाज डावखुरे. बॅकफुटला गेलाय, कट केलाय, चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. डी बॅकवर्ड पॉइंटला चेंडू सीमारेषा पार फरार आणि हा चौकार. थँक्यू. अतिशय चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. दादा सौरव गांगुली यांची आठवण करून देणारा हा स्ट्रोक होता. बॅकफुटला जाऊन कट केला चेंडू. त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असेल फलंदाज ब्रांचास लारा याच्या माध्यमातून देखील अशीच फटकेबाजी केली जायची. गोलंदाजाने थोडीशी चूक केली. थोडासा आखोटप्प्याचा चेंडू होता. अनेक खेळाडूंचे रोल मॉडेल असणारे सुखदेवजी म्हात्रे यांच्या माध्यमातून थोडीशी चूक, परंतु यावेळेला फलंदाज चौकार धीरज याच्या बॅटमधून येताना दिसतोय. संघाच्या खात्यात भर पडते आणि धावा होत आहेत 32. टार्गेट आहे 54 धावांचं, म्हणजे अजूनही 22 धावांची आवश्यकता असेल.
या मॅच मध्ये. यावेळेला चांगला फटका लेफ्ट ऑफ ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळतोय. एक धाव इथे पूर्ण होताना दिसते आणि दुसरी धाव देखील दोन्ही फलंदाज पूर्ण करताना दिसतात. 2 धावांबरोबर फलंदाज धीरज पुढे सरसावतोय. धीरजची धावसंख्या होते 6 आणि संघाची धावसंख्या होते 34. 20 धावांची आवश्यकता अजूनही असेल हा सामना जिंकण्यासाठी. 20 धावा इथे करायच्या आहेत. फलंदाजी करणारा संघ हेतूटने हा संघ खेळण्यासाठी सज्ज होताना. यावेळेला चांगला फटका चेंडू जातोय सरळ फाईन आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. जमिनीलगत चेंडू आळवला जातोय तोपर्यंत 2 धावा इथे विक्की धीरज पूर्ण करताना दिसतोय. धीरजच्या बॅट मधून या पुन्हा एकदा 2 धावा. धीरज मैदानात आला. तुम्ही पाहू शकाल आतापर्यंत 3 चेंडू खेळलाय. 3 चेंडू मध्ये 8 धावा ची आक्रमक इनिंग बिल्ड करताना दिसतोय आपल्या टीमसाठी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 36 वर. खूप चांगलं क्रिकेट धीरजच्या इथे फलंदाज धीरज पाटीलच्या माध्यमातून आणि त्याला साथ देतोय फलंदाज अजूनही प्रशांत. नॉनस्ट्राईक एंडच्या दिशेने तुम्ही पाहू शकाल फलंदाजचा एक आगळा वेगळा टान्स. शिवराय चंद्रपॉलची आठवण करून देणारा हा टान्स. परंतु इथे रनआउटची संधी. पंचांचा इशारा फलंदाज बाद. अजून एक फलंदाज इथे पाहायला बाद होताना दिसतोय रनआउटच्या रूपाने. मार्वन अट्टापटू हा असा खेळाडू होता श्रीलंकन क्रिकेट टीमचा जो 41 वेळा तब्बल रनआउट झालाय. अशी 40 धाव घेण्याच्या नादामध्ये त्याच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत. सलामीला येताना अनेक वेळा बाद झाला शून्यावर. 6 वर्ष जवळपास क्रिकेटपासून त्याचा प्रवास चालतच होता. इन आउट संघाची धावसंख्या फलकावर लागली 36. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातला. येणारे चेंडू असतील 7 आणि 7 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत. 18 परंतु एक धाव इथे पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा सतरा धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 17 धावा हे समीकरण अजूनही असेल तर राजूदादा भोईर यांच्या माध्यमातून देसाई संघ जर या सामन्यामध्ये जिंकतोय तर त्यांना जेवणाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून इथे करण्यात आली. लंचची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून करण्यात येते. थँक्यू. तर येणारे चेंडू असतील 6 आणि 6 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता असेल. 6 बॉल 17 हे समीकरण इथे येऊन पोहोचलंय या मॅच मध्ये. मी मगाशीच म्हटलं होतं 54 धावा फायटिंग करण्यासाठी खूप मोठी धावसंख्या आहे देसाई संघाच्या माध्यमातून उभारली गेलेली. आणि सध्या राजूदादा भोईर यांच्या माध्यमातून देखील देसाई संघासाठी खूप मोठी सुवर्ण संधी चालून आलेली आहे. हा सामना जिंकला तर लगेचच त्यांच्यासाठी लंचची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून करण्यात येईल. तर येणारे चेंडू असतील 6 आणि 6 चेंडू मध्ये 17 धावा. भवितव्य असेल गोलंदाज दयानंद. हे षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज खेळतोय प्रशांत कुंभार. पहिला चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय. चांगला फटका इथे लगवलाय. एक धाव इथे पूर्ण करताना दिसतोय प्रशांत आणि स्ट्राईकवर येतोय यावेळेला फलंदाज योगेश जाधव. योगेश जाधव याकडे मात्र क्षमता आहे. हे प्रशांतनी हेरलंय. सिंगल वर कॉन्सन्ट्रेशन केलंय कारण प्रशांत जर आपण विचार केला तर सलामीला आला होता फलंदाज सेट झालाय तरी देखील विश्वास दाखवतो योगेश जाधव या खेळाडूवर. गोलंदाज तुम्ही पाहू शकाल आपल्या बॉलिंग मार्कवर
दयानंद ओव्हर द विकेट. फुल टॉस होता, चांगला फटका योगेशच्या बॅट मधून बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीपिच बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आणि तोपर्यंत एकच धाव इथे मात्र मिळताना दिसते. येणारे चेंडू असतील 4 आणि 4 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत अजूनही 15. 4 चेंडू 15 धावा हे समीकरण. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 39 या आकड्यावर. 4 बॉल 15 धावा हे समीकरण हेतूटने संघाच्या समोर देसाई संघाच्या माध्यमातून. देसाई संघाचा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना ओव्हर द विकेट. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. फलंदाज प्रशांत कुंभारच्या बॅट मधून चेंडू लॉंग ऑफच्या वरून आउट ऑफ द पार्क. बिग हिट 6. थँक्यू. 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असेल. विकेटचा आपण विचार करूयात. देसाई संघाचे 5 विकेट म्हणजे 5 गडी बाद झाले होते, तर आतापर्यंत फलंदाजी करत असताना हेतूटने संघाचे गडी बाद झाले 3. म्हणजेच विकेट न गमावता 3 चेंडूमध्ये 8 धावा केल्या तरी हेतूटने संघ ही मॅच जिंकू शकतो. कारण सर्वप्रथम या स्पर्धेचा नियम आहे विकेट पाहिले जातील. विकेट जर बरोबरीत असतील तर त्यानंतर टॉसवर निर्णय दिला जाईल. तर विकेटचा ऍडव्हान्टेज आहे हेतूटने संघाकडे. प्रशांत चांगली बॅटिंग करतोय, दयानंद सज्ज होतोय, परंतु यावेळेला इनसाइड एज घेतोय, चेंडू पायाला धरतोय, त्यानंतर एक धाव कंप्लीट केली जाते फलंदाच्या माध्यमातून. संघाच्या खात्यात भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 46 धावा. येणारे चेंडू असतील 2 आणि 2 चेंडूमध्ये अजूनही 8 धावांची आवश्यकता. 7 धावा इथे पूर्ण झाल्या तरी हा सामना जिंकू शकतो विकेट न गमावता. परंतु देसाई संघ हार मानणाऱ्यांपैकी संघ नाहीये. शेवटपर्यंत फाईट देताना दिसतोय दयानंद, परंतु तेवढीच चांगली बॅटिंग करत असताना इथे मात्र प्रशांत आणि त्याचा सोबती खेळाडू योगेश. आता मात्र मोठा फटका योगेशच्या बॅट मधून. टायमिंग मिस, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक जज करतोय, अतिशय चांगलं जजमेंट आणि आकाश पाटील याचा अप्रतिम झेल. फलंदाज बाद. थँक्यू. 1 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता असेल. 1 बॉल 8 धावा. 4 गडी बाद झालेत आता हेतूटने संघाचे आणि 5 गडी बाद झाले होते देसाई या संघाचे. म्हणजे 7 धावा निघाल्या तरी हा सामना जिंकेल. परंतु एखादा एक्स्ट्रा रन आली तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो संघ. परंतु गोलंदाज यावेळेला दयानंद खूप चांगली गोलंदाजी करतोय. मॅच मध्ये पूर्णपणे आणलंय कारण शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 17 धावांची आवश्यकता होती. पुन्हा एकदा दयानंद सज्ज होताना दिसतोय. सुरेख चेंडू आणि हा सामना जिंकलाय देसाई या संघाने. अतिशय चांगली गोलंदाजी दाखवली, फलंदाजी देखील चांगली केली. 54 धावांचं टार्गेट होतं आणि ते 54 धावांचं लक्ष्य मात्र हेतूटने संघापासून खूप दूर राहिलं आणि हा सामना जिंकलाय देसाई या संघाने.